नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पुढील म्हणजे भारतीय राज्यघटना या विषयासंदर्भात जेवढे काही आपण सिरीज सुरू केलेले आहेत ते आज आपण सुरू करणार आहोत. बाकीचे जे काही आहेत बघा, इतिहास, भूगोल, मग त्यामध्ये महाराष्ट्र असेल भारत असेल दोन्हीचेही टॉपिक आपण अपलोड करून ठेवले. त्यानंतर मराठी व्याकरणाचे देखील सर्व टॉपिक आपल्या टेलिग्राम ग्रुपला अपलोड करून ठेवले आहेत. ज्यांनी ते पाहिले नाहीत लिंक ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढे बघा, आजचा जो काही टॉपिक आपण सुरू केलेला आहे भारतीय राज्यघटना हा महत्त्वपूर्ण टॉपिक आपण सुरू केलेला आहे पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी. आणि आजचा पहिला टॉपिक आहे त्यामधला भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. म्हणजे भारताची घटना, जी काय आपण भारताची घटना तयार झालेली आहे ती कोणत्या पार्श्वभूमीतून तयार झालेली आहे. आपण हा सविस्तर मुद्दा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास शिकत असताना देखील पाहिलेला आहे. आणि परत या ठिकाणी देखील काही महत्त्वाचे पॉईंट आपण नोट करणार आहोत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. तर पहिला आहे बघा, भूमी म्हणजे काय. तर भारताची घटना तयार करण्यासाठी कोणती परिस्थिती अनुकूल ठरली आणि काळ आणि वेळेनुसार कोणकोणते बदल होत गेले, त्या सर्वांचा अभ्यास करून कोणकोणत्या कायद्यावरून आपण घटनेमध्ये ते कंटेंट आपल्या घेतले गेले, त्या सर्व बाबी आज आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला कायदा 1909चा कायदा. कारण आपण 1773 ते 1947चा जो की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता आणि हा पहिला नियामक कायदा. तर या संबंधीचे सर्व लेक्चर आपण इतिहास या कंटेंटमध्ये पाहिलेले आहेत किंवा रेकॉर्डिंग केलेली आहेत. तर तिथून पुढचे कंटेंट या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे पहिला कंटेंट आहे 1909चा कायदा. भारतीय परिषद कायदा किंवा त्यालाच मोर्लेमेंटो सुधारणा कायदा देखील म्हणतात. हा कायदा मोर्लेमेंटो रिफॉर्म्स नावाने देखील काय होतो, ओळखला जातो. विधान परिषदेच्या थेट निवडणुका असतील किंवा प्रतिनिधी आणि लोकप्रिय घटकाची ओळख करून देण्याचा पहिला कायदा म्हणून या कायद्याला ओळखले जाते. तसेच याने केंद्रीय विधान परिषदेचे नाव बदलून आता इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल असे त्यांनी नाव केलेले होते. याच कायद्यानुसार झालं होतं. केंद्रीय विधान परिषदेचे सभासत्व म्हणजे 1909च्या कायद्याने 16 वरून त्यांची संख्या 60 करण्यात आलेली होती. आणि सर्वात महत्त्वाचा कंटेंट जो की परीक्षेसाठी नेहमी विचारला जातो, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ याच कायद्यानुसार देण्यात आलेले होते. हे लक्षात घ्या. वेगळे मतदारसंघ ही संकल्पना स्वीकारली आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ याच 1909च्या कायद्यानुसार दिले गेले. त्यानंतर बघा, पुढे आणखी काही बदल झाले. व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये प्रथमच एका भारतीय व्यक्तीची निवड झाली होती आणि त्याचं नाव काय होतं, सत्येंद्र प्रसाद सिन्हा म्हणजे SP सिन्हा हे कायदा सभासद म्हणून त्यांची नियुक्ती देखील केली होती. त्या काळामध्ये मोर्ले जे आहेत हे कोण होते, भारत मंत्री होते मोर्ले, आणि मिंटो जे आहेत व्हाईसरॉय होते. म्हणून या दोघांनी हा कायदा बनवला, म्हणून त्या कायद्याचं नाव मोर्ले मिंटो होते. मग त्यामध्ये हा कायदा तयार करण्यासाठी अरुंडेल समिती देखील तयार करण्यात आली होती. अरुंडेल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी देखील तयार करण्यात आलेली होती. तर ते पण कंटेंट लक्षात घ्या. त्यानंतर आणखी काही पॉईंट बघूया ज्यावर पुन्हा आयोग प्रश्न विचारते. बघा, तुलनात्मक अभ्यास करत असताना 1909च्या कायद्यानं काय केलं, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. त्यानंतर 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानं काय केलं, मुस्लिम आणि शीख या दोघांना स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय केली, वाढ केली. स्वतंत्र मतदारसंघात काय केली, वाढ केली. आणि पुढे चालवून 1935च्या कायद्यामुळे शीख असेल, ख्रिश्चन असेल, अँग्लो इंडियन असेल आणि युरोपियन त्यामध्ये देखील वाढ केलेली आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या कायद्यानं कोणत्या अल्पसंख्याक जातीला स्वतंत्र मतदारसंघ दिले हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे कंटेंट महत्त्वाचे आहेत. प्रथमच या कायद्यानं मुस्लिमांसाठी काय केले होते, स्वतंत्र मतदारसंघ दिले होते 1909च्या कायद्यानं. आणि त्याला मंजुरी दिली होती लॉर्ड मिंटो याने, म्हणून त्याला फादर ऑफ कम्युनल
इलेक्ट्रोलेट म्हणजे सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असं देखील त्याला म्हणतात. सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून मिंटोला ओळखले जाते. हा कंटेंट लक्षात घ्या. पुढे आहेत आणखी काही पॉईंट. याच कायद्यानं म्हणजे 1909च्या कायद्यानं काय झालं, निवडणुकीच्या तत्वास प्रथमच मान्यता देण्यात आली. म्हणजे स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद या कायद्यामध्ये होती, पण ती अप्रत्यक्ष आणि कशी होती, सदोष होती 1909च्या कायद्यामध्ये. SPCना हे या कायद्याने व्हॉइसरॉय कौन्सिलची म्हणजे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल जी होती, कार्यकारी मंडळ जे होतं, त्यामध्ये प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते. तसेच केंद्र प्रांतातील कायदेमंडळाच्या सभासद संख्येमध्ये देखील वाढ करण्यात आलेली होती. तर हे काही पॉईंट त्यामधील महत्त्वाचे आहेत. बघा कशा पद्धतीने वाढ झाली. बघा केंद्रीय कायदेमंडळात काय बदल झाले 1909च्या कायद्याने, मोर्लो-मेंटोने. तर केंद्रीय कायदेमंडळाची सभासद संख्या 16 वरून 60 पर्यंत गेलेली होती. आणि केंद्रीय कायदेमंडळ जे आहे, गव्हर्नर जनरल इन कौन्सिल, त्यामध्ये 8 जे काही मेंबर आहेत हे गव्हर्नरने ते काय केले होते किंवा व्हाईसरॉयने नेमलेले होते. आणि प्रांतिक कायदेमंडळामध्ये 30 सभासद संख्या झालेली होती. त्यानंतर श्री KG गुप्ता व सय्यद हुसेन बिलग्रामी या 2 भारतीयांची निवड इंडिया कौन्सिलचे सभासद म्हणून देखील केली होती मार्च 1909 मध्ये. पण SPCना यांची गव्हर्नर जनरलचे कार्यकारी नेमणूक मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली होती. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर कोणाची, SPCना यांची नियुक्ती करण्यात आली. तर श्री KG गुप्ता व सय्यद हुसेन बिलग्रामी जे आहेत, इंडिया कौन्सिलचे सभासद म्हणून त्यांची निवड झालेली होती. हे पण काही पॉईंट लक्षात ठेवा. आणखी कोणकोणते बदल केले बघा 1909च्या कायद्याने. तर 1909च्या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाच्या अधिकारामध्ये देखील वाढ केलेली पाहायला मिळतं. आता सभासदास पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला होता, पण नाकारण्याचा अधिकार देखील अध्यक्षांना दिला होता. म्हणजे हे आधी अधिकार देण्यात आले होते का 1909च्या? नव्हते. पण 1900 कायद्याने हा अधिकार आता परत दिला. लोकहिताच्या बाबीवर चर्चा व मतदानाची मागणी करू शकत, परंतु बजेटवर मतदानाचा अधिकार आणखी देखील दिला गेला नव्हता. म्हणजे 1909च्या कायद्यानं लोकहिताच्या ज्या बाबी आहेत त्यावरती चर्चा करण्याचा अधिकार दिला, पण ती मागणी जी आहे, मागणी करण्याचा अधिकार दिला, पण बजेटवरील जे काही चर्चा आहे त्यावर मात्र अधिकार आणखी दिला नव्हता. बघा 1909च्या कायद्याबाबत प्रतिक्रिया तुम्हाला अनेक वेळा जोड्या लावा द्यामध्ये वगैरे तुम्हाला येतात. तर त्यामध्ये बघा महात्मा गांधींनी 1909च्या कायद्याला काय म्हणलं, मोर्ले-मेंटो सुधारणा आपल्या नाशाचे कारण ठरलेली आहे असे महात्मा गांधींनी म्हणले. कारण पुढे याच कायद्यापासून भारतामध्ये इंग्रजांनी तोडा आणि राज्य करा ही पद्धत आणखी लागू केली. त्यामुळे मुस्लिम जे आहेत ते भारतीय मुस्लिम हिंदूपासून काय झाले, दूर गेले आणि त्यांना आपले हितसंबंध जे आहेत वेगळे वाटायला लागले. म्हणून त्यांना इंग्रजांनी काय केलं, स्वतंत्र मतदारसंघ दिले. त्यामुळे पाकिस्तान निर्मितीची वीज ही 1909च्याच कायद्यामध्ये काय केली होती, इंग्रजांनी घातलेली आपल्याला पाहायला मिळतं. कारण मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण दिलं आणि मुस्लिमांनी नंतरच्या काळात, पुढील काळात वेगळ्या देशाचीच मागणी केली होती. पुढे मोर्ले बघा, मोर्ले काय म्हणतात, स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना देऊन आम्ही ड्रॅगनचे दात पेरलेले आहेत आणि त्याचा हंगाम निश्चितच कटू असेल. म्हणजे ड्रॅगनचे दात आम्ही पेरलेले आहेत, म्हणजे या मुद्द्यामुळं या दोघांमध्ये एकी कधीच होणार नाही, हिंदू आणि मुस्लिममध्ये, असं या मोर्लेला म्हटलेलं होतं. तर पुढे काही कंटेंट आहेत बघा, स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ यामध्ये फरक काय. बरं, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, उमेदवार आणि मतदार एकाच जातीचे असतात. एकच जात असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर मुस्लिम उमेदवार असेल तर मुस्लिमच मतदारही त्याला असतात आणि मतदान पण मुस्लिमच करू शकतात. पण राखीव मतदारसंघामध्ये कसं असतं, उमेदवार राखीव म्हणजे काय, एका जातीचा जरी असला त्याला मतदान करणारे मात्र सर्वच जातीचे असू शकतात. उदाहरणार्थ उमेदवार जर मुस्लिम असेल तर मतदान सर्व जाती धर्माचे लोक त्याला करत असतात. हा फरक आहे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघात, लक्षात ठेवा. पुढील कायदा आहे 1919चा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा.
पुढे काय झालं, भारताच्या सुदैवाने नवीन भारत मंत्र्याची नियुक्ती झाली, ते म्हणजे मॉन्टेस्क्यू. हे भारताबद्दल आस्था दाखवणारे नेते म्हणून इंग्लंडचे त्या काळात ओळखले जातात आणि त्यांची ऐतिहासिक म्हणजे इतिहासामध्ये प्रसिद्ध अशी एक घोषणा आहे, तिला ऑगस्ट घोषणा म्हणतात. 20 ऑगस्ट 1917 रोजी त्यांनी ती घोषणा केली. का केली घोषणा? तर 1909च्या कायद्यामध्ये ज्या चुका करण्यात आल्या होत्या त्याची दुरुस्ती करण्यासाठी हा 1919चा कायदा करण्यात आला होता. भारत मंत्री मॉन्टेस्क्यू यांनी ही ऑगस्ट घोषणा केली आणि भारताच्या घटनात्मक विकासाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून ही ऑगस्ट घोषणा 20 ऑगस्ट 1917 रोजी करण्यात आले. हा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू या भारतीय व्यक्तीने देखील त्यांना मदत केलेलं होतं. याच कायद्याला मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे देखील म्हटलं जातं, कारण त्या काळामध्ये भारत मंत्री मॉन्टेस्क्यू आणि व्हाईस रॉय कोण होते? चेम्सफोर्ड. व्हाईस रॉय कोण होते? चेम्सफोर्ड होते. तर हे लक्षात ठेवा. बघा काय काय होतं या कायद्यामध्ये, थोडक्यात आपण बघूया. 1919च्या कायद्यामध्ये भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील असं त्याच वेळी काय केलं होतं, 1919च्या कायद्यामध्ये जाहीर केलं होतं. भारतास जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करण्याचे ब्रिटिश सरकारचे काय उद्दिष्ट आहे. तर असे काही कलम, एकूण 47 कलमांचा त्यात समावेश होता. 1919च्या कायद्याने एक महत्त्वाचा बदल म्हणजे भारत मंत्र्याच्या कामकाजाची काय केली होती? विभागणी या कायद्याने केली होती. म्हणजे भारत मंत्र्याकडे भारतविषयक जे प्रशासकीय आणि राजकीय काम आहे ते आता म्हणजे भारत मंत्र्याकडे भारताचं जे काही प्रशासकीय काम आहे तेच दिलं जाणार होतं आणि राजकीय काम जे आहे इंडिया कौन्सिलच्या सल्ल्याने त्यांना करावं लागणार होतं. असा त्यामध्ये बदल 1919च्या कायद्याने केला होता. नवीन त्यानंतर भारत मंत्र्याला असलेले आता जे काही अधिकार होते ते आता काही प्रमाणात इंडिया कौन्सिलला देखील लागू करण्यात आले होते. इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरवणे असेल, भारतीय व्यापार आयुक्तावर देखरेख करणे असेल, असे अनेक अधिकारामध्ये बदल करण्यात आले होते. आता महत्त्वाचं काय, हाय कमिशनर. बघा, लंडनमध्ये भारताच्या व्हाईसरॉयचा प्रतिनिधी म्हणून हाय कमिशनर किंवा आयुक्त असं हाय कमिशनर यालाच म्हणतात. हा व्यक्ती किंवा हे पद नवीन निर्माण केले आणि भारताच्या तिजोरीतून जो पगार त्याला दिला जात होता तो आता इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जाणार होता. हा एक बदल त्यामध्ये करण्यात आला. हाय कमिशनर लक्षात ठेवा. भारतीय उच्चायुक्त म्हणजे त्यालाच हाय कमिशनर म्हणतात इंग्लिशमधून, आणि मराठीतून काय म्हणतात? हाय कमिशनरला उच्चायुक्त. हे पद 1919च्या कायद्याने निर्माण करण्यात आलं. कॅनडाच्या धर्तीवर हाय कमिशनर पद निर्माण करण्यात आलं, पण त्याला कॅनडासारखे अधिकार आणि दर्जा मात्र दिला गेला नाही. मग या हाय कमिशनरची नियुक्ती वगैरे कोण होतं काय नाही बघूया. हाय कमिशनरची नियुक्ती जवळपास 6 वर्षासाठी केली जाणार होती आणि पहिले हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची निवड केली. IMP करायला पहिले हाय कमिशनर सर विल्यम मेयर. त्यानंतर पुढे बघा आणखी काय काय बदल झालेले आहेत. 1919च्या कायद्यामध्ये झालेले जे बदल आहेत हे खालील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 1993 पासून भारत मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीमधून दिला जात होता, तो आता 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार कोणाकडून दिला जाऊ लागला? इंग्लंडच्या तिजोरीतून तो आता पगार दिला जाणार होता. हाय कमिशनर नवीन पद निर्माण केले. भारत मंत्र्याचे केंद्र सरकारवरील नियंत्रण जसेच्या तसे त्यांनी ठेवलेले होते. त्यानंतर केंद्र स्तरावर प्रथमच 1919च्या कायद्याने द्विग्रही संसद किंवा कायदेमंडळाचा प्रयोग सुरू देखील झाला होता. त्यामध्ये पहिलं सभागृह होतं राज्यसभा आणि दुसरं सभागृह कनिष्ठ सभागृह या नावाने ते ओळखलं जातं. राज्यसभेमध्ये जवळपास 60 व्यक्ती होत्या किंवा सभासद होते आणि ते 5 वर्षासाठी निवडले जाणार होते. तर कनिष्ठ सभागृह म्हणजे यालाच पुढे लोकसभा नावानं काय करण्यात आलं,
यालाच पुढे लोकसभा नामकरण केलं. 145 सभासद डायरेक्ट लोकांकडून नियुक्त केले जाणार होते आणि ते 3 वर्षासाठी निवड त्यांची केली जाणार होती. म्हणजे केंद्र स्तरावर प्रथमच 1919च्या कायद्याने द्विगृही संसद किंवा द्विगृही कायदेमंडळाचा प्रयोग देखील केला गेला होता. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, एप्रिल 1921 पासून 1937 पर्यंत भारतामध्ये द्विशासन किंवा दुहेरी शासन व्यवस्था देखील सुरू करण्यात आलेली होती. आणि या 1919च्या कायद्यानं राखीव आणि सोपीव खाती तयार करण्यात आली. राखीव खाती ही इंग्रजांसाठी होती, तर सोपीव खाती कमी महत्त्वाची खाती भारतीयांसाठी देण्यात आलेली होती. आणि याच कायद्याने अनेक सभागृहांचे, अनेक घटक राज्य जे आहेत त्या काळामध्ये, प्रांत जे आहेत त्यांची सभासद संख्या वेगवेगळ्या पद्धतीने देखील गेली होती. पुढे शेष अधिकार 1935च्या कायद्यानं आपण बघितलं गव्हर्नर जनरलकडे दिले जाणार होते, पण 1919च्या कायद्याने ते केंद्र शासनाकडेच होते किंवा त्या काळातील गव्हर्नर जनरलकडेच देण्यात आलेले होते. हे पण लक्षात घ्या. बघा, आणखी काही फॅक्च्युअल मुद्दे आहेत 1919च्या कायद्यातील. या कायद्यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कालीचरण नंदा गवळी आणि गणेश गवई या दोघांची निवड करण्यात आली होती. या कायद्याला विरोध कोणी केला? लोकमान्य टिळक असतील, ॲनी बेझंट, पंडित नेहरू, महात्मा गांधी, C.R. दास, सरदार पटेल या इत्यादी भारतीय नेत्यांनी या 1919च्या कायद्याला काय केला होता? विरोध केला होता. पण 3 नेते असे होते भ्रमणोत्तर पक्षाचे नेते, त्यांनी मात्र या 1919 कायद्याचं स्वागत केलं होतं. ते कोण कोण होते? दिनशा वाच्छा, चंदावरकर आणि सेटलवाड असे हे 3 नेते होते ज्यांनी या कायद्याचं स्वागत देखील केलं होतं. त्यानंतर बघा, 1935ला स्वतंत्र मतदारसंघामध्ये वाढ करण्यात आली. म्हणजे 1919च्या कायद्यानुसार वाढ करण्यात आली आणि पूर्णतः सविस्तर विस्तार जो आहे 1935च्या कायद्यामध्ये केला गेला. ते पण आपण बघितलं आहे. पुढील मुद्दा आहे, व्हाईसरॉयच्या कार्यकारिणी मंडळामध्ये 6 सभासदांपैकी 3 भारतीय सभासद असतील, पण सरसेनापती वगळून असे ठरवले गेले. त्यानंतर आणखी काय, प्रथमच भारताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे मांडण्यात आले. म्हणजे जे प्रांत होते भारतामध्ये 11 प्रांत, त्यांचे अर्थसंकल्प आणि सेंट्रलचा अर्थसंकल्प हे वेगवेगळे करण्यास सुरुवात झाली. दर 10 वर्षांनी एक वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद यामध्येच करण्यात आली होती. पण दर 10 वर्षांनी म्हणजे 1930मध्ये हा नवीन आयोग स्थापन केला जाणार होता. भारताचा विकास किती झाला आहे, कशासाठी हा आयोग, आपल्याला त्यासाठी हा आयोग नियुक्त करायचा होता. पण त्या काळामध्ये जहालवादाला किंवा गांधीवादाला आलेलं जास्त महत्त्व, त्यामुळे 2 ते 3 वर्ष अधिक एक नवीन आयोग स्थापन केला. त्यालाच पुढे काय म्हणतो आपण? सायमन कमिशन. पुढे बघा, 1919च्या कायद्याने मर्यादित मताधिकार दिले गेले आणि त्यासाठी पात्रता, मालमत्ता आणि शिक्षण या 2 अधिकारावर, या 2 पात्रतेवर हे मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. महिलांना मतदानाचा अधिकार यापूर्वी देखील नव्हता. त्यानंतर 1919च्या कायद्यानुसारच वाईल्ड काउंटली किंवा ली आयोगाच्या शिफारशीनुसार UPSCची स्थापना करण्यात आलेली होती. ली आयोगाच्या शिफारशीनुसार 1926ला UPSCची स्थापना झालेली होती. त्यानंतर आपण मगाशीच बघितलं 1919चा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती. पुढे 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडीमन कमिटी स्थापन करण्यात आली होती 1924मध्ये. त्यानंतर पुढे 1925मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती म्हणजे काय, लोकसभा सभापती म्हणून विठ्ठलभाई पटेल या पहिल्या भारतीय व्यक्तीची निवड त्यामध्ये झालेली होती. त्यानंतर प्रांतात द्विशासन पद्धती लागू करण्यात आली होती 1919च्याच कायद्यानुसार. त्यानंतर पुढे या कायद्याने केंद्र व राज्य सरकारच्या विषय सूच्याचे काय करण्यात आले, विभाजन केले गेले. म्हणजे केंद्र सूची असेल, राज्य सूची असेल आणि समवर्ती सूची अशा विषय सूच्या या 1919च्या कायद्याने दिल्या गेल्या.
त्यानंतर पुढे बघूया आणखी काही पॉईंट आहेत का. 1902 मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे लोकनियुक्त सभासद म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांची निवड करण्यात आलेली होती. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी टीका करत असताना केसरीमध्ये 9, 16 आणि 23 रोजी अनेक सारे लेख लिहिले. त्यापैकी जनाब दिल्ली बहुत दूर है, उजाडले पण सूर्य कुठे दिसत नाही, कबूल ना कबूल असे वेगवेगळे आग्रलेख लोकमान्य टिळकांनी लिहिले आणि या कायद्याला विरोध दर्शवला होता. पुढील कायदा आहे 1935चा कायदा, भारत सरकार विषयक अधिनियम 1935चा. या कायद्यातील तरतुदी आता आपण बघूया. 1935चा कायदा हा एक अखिल भारतीय फेडरेशन स्थापन करण्याची तरतूद त्यामध्ये होती. म्हणजे एक अखिल भारतीय संघराज्य स्थापन करायचं अशी तरतूद या 1935च्या कायद्यामध्ये होती. ज्या प्रांत आणि संस्थानिक यांची राज्य एकत्रित पद्धतीने समाविष्ट करायची आणि या दोघांनाही फेडरेशनमध्ये काय करायचं होतं, त्यांचा संपर्क वाढवायचा होता किंवा त्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं होतं. पण हे फेडरेशन कधीच अस्तित्वात आलं नाही, कारण संस्थानिक लोकांनी आपले संस्थान देण्यास काय केला होता, विरोध केला होता. त्यामुळं आणि या कायद्यामध्ये आपल्या मनावर होतं की भारताच्या फेडरेशनमध्ये सहभागी व्हायचं की नाही. त्यानंतर 3 याद्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी पहिली होती केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची. अशा 3 याद्या ज्या आहेत त्यामध्ये 1935च्या कायद्यात देण्यात आल्या. केंद्र सूचीमध्ये 59 विषय, राज्य सूचीमध्ये 54 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषयाचा समावेश या 1935च्या कायद्यामध्ये होता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय हो, शेषाधिकार. शेषाधिकार म्हणजे काय बघा, केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत म्हणलं, केंद्र सूचीमध्ये 59, राज्य सूचीत 54 आणि समवर्तीमध्ये 36. म्हणजे यापेक्षा जे काही अनेक विषय आहेत त्यांना शेषाधिकार म्हणतात. म्हणजे जे यादीमध्ये नाहीत पण असे विषय आहेत त्यांना शेषाधिकार म्हणतात. मग हे शेषाधिकार 1935च्या कायद्यानं गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेले होते. याच कायद्याने प्रांतांना स्वायत्तता प्रदान केली. म्हणून 1935च्या कायद्याला काय म्हणतात, प्रांतीय स्वायत्तता कायदा असं देखील म्हणतात. प्रांतीय स्वायत्तता कायदा असं देखील त्याला म्हटलं जातं. एकूण भारतामध्ये 11 संस्थानं त्या काळामध्ये 11 प्रांत होती. या 11 पैकी 6 प्रांतामध्ये द्विसदनाची स्थापना करण्यात आली. म्हणजे 2 सभागृह असलेलं जे काही विधिमंडळ आहे ते या काळात सुरू करण्यात आलं 1935च्या कायद्यात. यामध्ये 6 प्रांत कोणकोणते आहेत, आसाम, बंगाल, बॉम्बे, बिहार, मद्रास आणि संयुक्त प्रांत असे हे 6 प्रांत आहेत ज्यामध्ये 2 सभागृह असलेलं विधिमंडळ सुरू करण्यात आलं. फेडरेशन न्यायालयाची स्थापना केली किंवा फेडरल न्यायालय जे आहे कलकत्ता येथे स्थापन केलं. कलकत्ता येथे स्थापन केलं. पुढे त्याचंच रूपांतर 1950 मध्ये 26 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलं. भारतीय परिषद जी होती ती रद्द करण्यात देखील आलेली होती. पार्श्वभूमी जर बघितली आपण 1935च्या कायद्यातील, तर नेहरू अहवाल असेल 1937चा, त्यानंतर सायमन अहवाल असेल 1937चा, नेहरू कमिशन असेल 1928चं, तिन्ही गोलमेज परिषदा, जिनांचे 14 मुद्दे असतील किंवा जी गव्हर्नमेंटनं सर्व गोलमेज परिषदेवर जी श्वेतपत्रिका तयार केली होती ती पण, आणि पार्लमेंटरी नियुक्त निवड समिती आणि लोकवेतन कमिटीचा अहवाल, या सर्वांची हे सर्व म्हणजे 1935चा कायदा आहे. म्हणजे या सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे आपले अहवाल दिले त्यांना ते सर्व म्हणजे एकत्रितपणे 1935च्या कायद्यामध्ये प्रत्येकाच्या तरतुदी त्यांनी समाविष्ट केलेल्या होत्या. तर हे महत्त्वाचं आहे. पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न पडून गेलेले आहेत. आता आणखी काही बाबी बघूया. मुडीमन कमिटी म्हणलं होतं आपण 1924ला स्थापन झाली. त्यामध्ये सर शिवस्वामी अय्यर असतील, डॉक्टर परांजपे, बॅरिस्टर जिना आणि सर तेज बहादूर सप्रू अशा 3 ते 4 व्यक्तींचा समावेश त्यात होता. 1935च्या कायद्याचा
75% भाग आपण जशाच तसा घेतला आहे भारतीय घटनेत, असे सुभाष कश्यप देखील म्हणतात. या 1935च्या कायद्यामध्ये 321 कलमं होती, 14 भाग होते आणि 10 परिशिष्ट होती. तर हे लक्षात ठेवा. यावरती ASO मेन्सला अनेक साऱ्या परीक्षांना प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर 1935च्या कायद्याचं रूपांतर 2 ऑगस्ट 1935 रोजी कायद्यामध्ये झालं आणि हा कायदा अंमल कधीपासून आला? 1 एप्रिल 1937 पासून हा कायदा अंमलामध्ये देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर सर्व काही आपण काही तरतुदी त्यामधील पाहिलेल्या आहेत. पण बघा, आपण जे काही 6 प्रांत म्हणले की बाबा 1935च्या कायद्यानुसार या 6 प्रांतामध्ये 2 ग्रह असलेलं काय आलं होतं? सभागृह आलं होतं, विधिमंडळ आलं होतं. त्यापैकी आपला महाराष्ट्र देखील होता. याच 1935च्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये 2 ग्रह असलेलं विधिमंडळ सुरू झालं. जुलै 1937 मध्ये, 20 जुलै 1937 मध्ये सुरू झालं आणि याची पहिली बैठक जी आहे कुठं भरली होती? आपल्या विधानसभेची किंवा विधिमंडळाची पुण्यामध्ये भरलेली होती. कौन्सिल हॉल या ठिकाणी दुपारी 2 वाजता विधान परिषदेची पहिली बैठक भरलेली होती. कुठे? पुण्यामध्ये. कधी? 20 जुलै 1937 मध्ये. आणि कोणत्या कायद्यानुसार? 1935च्या कायद्यानुसार. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सभासद संख्या वेळोवेळी वाढत गेलेली पाहायला मिळतं. सुरुवातीला 29 होती, नंतर 1957 नंतर 108 झाली आणि महाराष्ट्र स्थापनेनंतर 78 झाली. आज देखील तेवढीच संख्या आहे. 1935चा कायदा अंमलात आल्यानंतर 1939 ते 1946 पर्यंत विधान परिषदेचे कार्य निलंबित करून त्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट देखील लावली गेलेली होती. तर हे काही पॉईंट महत्त्वाचे आहेत 1935च्या कायद्याशी संबंधित. बघा, आणखी काही तरतुदी आहेत या की 1935च्या कायद्याने टाकण्यात आल्या घटनेमध्ये. बघा, 1935च्या कायद्यामध्ये जी आणीबाणीची तरतूद आहे, आणीबाणी, ती तरतूद आपण 1935च्या कायद्यामधूनच घेतलेली होती. केंद्र व राज्य यांचे प्रशासकीय संबंध जे आहे 256 मध्ये. तसेच ॲडव्होकेट जनरल नावाचं पद हे गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी तयार केलं होतं 1935च्या कायद्यामध्ये. बघा, रिझर्व्ह बँकेची स्थापनेची तरतूद देखील त्यामध्ये होते. पण रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा कायदा वेगळा आहे. 1934 RBI ॲक्ट आहे, त्यानुसार त्याची स्थापना झालेली आहे. पण 1935च्या कायद्यामध्ये देखील तरतूद करण्यात आलेली होती. 1935च्या कायद्याने भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल जी आहे ती रद्द करण्यात आलेली होती. आणि महत्त्वाचा मुद्दा, शेष अधिकार. बघा, 1935च्या कायद्यानं शेष अधिकार हे कोणाकडे दिले होते? गव्हर्नर जनरलकडे किंवा व्हाईसरॉयकडे दिले होते. व्हाईसरॉयकडे दिले होते. आज घडीला हे शेष अधिकार जर बघितले आपण, भारतामध्ये केंद्र शासनाकडे आहेत, कॅनडामध्ये केंद्र शासनालाच आहेत. आपण ही पद्धत कॅनडाकडून स्वीकारलेली आहे, तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अमेरिका, स्वित्झर्लंडमध्ये शेष अधिकार कुणाला दिलेले आहेत? राज्यांना दिलेले आहेत किंवा प्रांतांना दिलेली आहेत. 1935च्या कायद्यानं आपण केंद्र शासनाला दिले होते आणि 1935च्या कायद्यानं आपण गव्हर्नरला दिले आणि 1919च्या कायद्यानं केंद्राला दिलेले होते. तर लक्षात ठेवा, आज घडीला शेष अधिकार भारतामध्ये केंद्र शासनाकडे आहेत आणि ते आपण कॅनडाकडून घेतलेले आहेत. ही पद्धत म्हणजे केंद्राकडे असण्याची पद्धत आपण कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. आता 1935च्या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत किंवा प्रतिक्रिया आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणतात 1935च्या कायद्याला? एक प्रबळ ब्रेक्स असलेलं इंजिन, एक प्रबळ ब्रेक्स असलेलं मात्र इंजिनच नसलेलं मशीन म्हणजे 1935चा कायदा. जिना काय म्हणतात? संपूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य म्हणजे 1935चा कायदा. राजगोपालचारी काय म्हणतात? द्विशासनापेक्षा खराब असा कायदा म्हणजे 1935चा कायदा. पुढे पंडित मदन मोहन मालवीय म्हणतात हा कायदा आपल्याला हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे, तो वरकरणी काहीसा लोकशाहीवादी आपल्याला वाटत असला तरी आतून कसा आहे? पोकळ आहे. ओके, बाकीचे तेवढे काही महत्त्वाचे नाहीत. हे 3 ते 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढील कायदा आहे बघा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. 1947 मध्ये हा कायदा तयार करण्यात आला होता. 18 जुलै 1919
1947ला याला राज्याची म्हणजे ब्रिटनच्या जे संसद आहे त्याची मान्यता मिळाली होती. तो संसदेमध्ये 5 जुलै 1947 मध्ये मांडला गेला होता आणि त्यानंतर 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना जाहीर झाली. यालाच आपण फाळणीची योजना म्हणतो आणि या माउंटबॅटन स्कीमनुसारच भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश काय झाले होते, वेगळे झालेले होते. त्यानंतर 1935चा जो 1947चा जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता तो लागलीच काय झाला होता, अंमलात देखील आलेला होता आणि 15 ऑगस्ट 1947 पासून 2 देश निर्माण झालेले होते. व्हाईसरॉय पद त्यानंतर काय केलं, या कायद्यानं रद्द करण्यात आलं आणि देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल अशा पद्धतीचं काय झालं होतं. म्हणजे त्या काळामध्ये पुढे हंगामी शासन जे आहे ते नेमण्यात आलं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. याच कायद्याने भारत मंत्रीपद रद्द केलं आणि त्या जागी राज्य सचिव पद निर्माण केलं. कोणत्या 1947च्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा या कायद्यानुसार सांगतोय मी. त्यानंतर या कायद्यानं म्हणजे 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा त्याने संस्थानिकांना अधिकार दिले की ज्यांना भारतात राहायचं आहे ते भारतात राहू शकतात, ज्यांना वेगळं राहायचं आहे ते वेगळे राहू शकतात किंवा ज्यांना पाकिस्तानात जायचं आहे ते पाकिस्तानात जाऊ शकतात. नवीन घटना तयार होईपर्यंत 1935च्या कायद्यानुसारच ही काय झाली, शासन व्यवस्था टिकलेली होती. इंग्लंडच्या सम्राट म्हणजे इंग्लंडचा जो काही सम्राट होता त्याच्या नावातून भारताचा सम्राट हे शब्द आता काढण्यात आले. लॉर्ड माउंटबॅटन नव्या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण बनले, सी राजगोपालचारी. तर हे पॉईंटवर, या 2 पॉईंटवर अनेक वेळा प्रश्न पूर्व मुख्यला आलेले आहेत. बघा, हे सरकार टिकवण्यासाठी पुढे काय केलं त्यांनी, हे सर्व कामं करण्यासाठी किंवा घटना परिषदेची स्थापना झालेली होती संविधान सभेची वगैरे, ते संपूर्णतः पुढे चालवण्यासाठी हंगामी सरकारची स्थापना केली. 2 सप्टेंबर 1946 मध्ये हंगामी सरकारची स्थापना झाली. त्यामध्ये 14 जणांचं मंत्रिमंडळ होतं. 5 सभासद त्यामध्ये मुस्लिम लीगचे होते. त्यापैकी लियाकत अली असेल, गाजर खान, गजनर उर हप आहे, अली खान आहे किंवा अब्दुल रब निस्तार आहेत किंवा इब्राहिम धुरिंदर आहेत किंवा जोगेंद्रनाथ मंडल, हे 5 लोक जे आहेत या अंतरिम सरकारमध्ये होते. ही तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर या व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे देखील सभासद त्यामध्ये होते आणि अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली होती, पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे हंगामी सरकारचे पंतप्रधान कोण होते, पंडित नेहरू होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मंत्रिमंडळाची खाती वगैरे बघून घेऊया त्या काळातील. पंडित जवाहरलाल नेहरूकडे कोणतं होतं, पंतप्रधान पद तर होतं, पण आणखी काय होते बघा, कार्यकारी परिषदेचे उपाध्यक्ष असेल, परराष्ट्र संबंध असेल आणि राष्ट्रकुल संबंध असेल. वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह, माहिती, नभोवाणी हे आपण हंगामी सरकारमधलं बघत होता. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न व कृषी, जॉन मथाईकडे उद्योग व पुरवठा, जगजीवन रामकडे कामगार असेल, सरदार बलदेव सिंग संरक्षण आणि एच.सी. भाभा बांधकाम, खान आणि ऊर्जा आणि लियाकत अली खान यांच्याकडे वित्त खातं देखील देण्यात आलं होतं. पुढे आहे अब्दुल रब निस्तार, डाक व हवाई यंत्रणा हे यांच्याकडे खातं हंगामी सरकारमध्ये होतं. असफ अली रेल्वे व वाहतूक, सी राजगोपालचारी शिक्षण व कला, आय चंद्रीगर वाणिज्य मंत्री, गाजनाफर अली खान आरोग्य मंत्री, जोगेंद्रनाथ मंडल कायदा मंत्री. हे काय हंगामी सरकार सांगतोय मी. हंगामी सरकारचे मंत्रिपद कोणाकोणाकडे कोणकोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं होतं, त्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली त्याची स्थापना झालेली होती. त्यानंतर पुढे आहे स्वतंत्र भारताचं पहिले मंत्रिमंडळ. त्यामध्ये देखील 14 व्यक्ती होते, त्यापैकीच एक महिला देखील होत्या. महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर, ते पण आपण बघूया. भारत स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरूकडे प्रधान परराष्ट्र व्यवहार असेल, राष्ट्रकुल संबंध आणि वैज्ञानिक संशोधन हे खाते होते. सरदार वल्लभभाई पटेलकडे गृह असेल, माहिती व उपपंतप्रधान पद. राजेंद्र प्रसादकडे अन्न व कृषी, मौलाना अब्दुल कलाम आझाद शिक्षण, जॉन मथाई रेल्वे वाहतूक
R.K. षण्मुख चट्टी यांच्याकडे काय होतं, वित्त होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कायदा मंत्रीपद होतं. जगजीवन राम यांच्याकडे कामगार मंत्रीपद, सरदार बलदेव सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्यात आलेलं होतं. राजकुमारी अमृता कौर यांच्याकडे आरोग्य मंत्रीपद. पहिल्या भारतीय महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृता कौर आहेत. C.H. भाभा वाणिज्य मंत्री. महम्मद किडवाई संपर्क व दळणवळण यंत्रणा जी आहे ते त्यांच्याकडे पद होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योग व पुरवठा. V.N. गाडगीळ बांधकाम व खाणी आणि ऊर्जा. तर अशा पद्धतीनं हे मंत्रिपद भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरचं पहिलं मंत्रिमंडळ हे होतं. तर पुढे आहेत बघा प्रश्न आहेत आजच्या टॉपिकवरील, आपण काही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, डिपार्टमेंटल PSI 2021ला हा प्रश्न येऊन गेला. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापन करण्याची तरतूद होती? तर बघा काय येईल त्याचं उत्तर. फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं 1937मध्ये. 1935च्या कायद्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची देखील तरतूद त्यामध्ये होती, पण स्थापना मात्र वेगळ्याने झालेली आहे. आणि C फेडरल रेल्वे कमिटी. हाय कमिशनर 1919च्या कायद्यानं काय करण्यात आलं होतं, तयार करण्यात आलेलं होतं, त्यामुळे ते तिथे येणार नाही. विल्यम मेयर पहिले हाय कमिशन झाले होते. ABC म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतर पुढे बघा, 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. त्याला कारण काय होतं? क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयामध्ये वाढणारा असंतोष, काँग्रेस व मुस्लिम लीग यांची युती झालेली होती. जहाल मवाळ यांची देखील काय झाली होती, युती झालेली होती. आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली अराजकता. तर हे सर्व काही मुद्दे आहेत. वरीलपैकी सर्व बरोबर याचं काय उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? आता आपण इतिहासामध्ये बघितलेला आहे, जो काही नियामक कायदा होता किंवा त्याला रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो आपण, कधीचा 1773चा, त्यानुसार स्थापन करण्यात आली. आणि फेडरल कोर्ट जे आहे त्याची 1935च्या कायद्याने स्थापना 1937मध्ये करण्यात आली. त्याचंच रूपांतर पुढे कशात झालं, सर्वोच्च न्यायालयात झालं होतं. पुढील प्रश्न आहे बघा, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता? तर सरळ काय राणीचा जाहीरनामा जो आहे ते 1858चा कायदा. आता हे कायदे तिकडे पण घेतलेत आणि इकडे पण घेतलेत, त्यामुळे सर्व प्रश्न एकदाच आणलेले आहेत. आता पुढील काही बघूया प्रश्न, आणखी काय आहेत का आपले आजच्या टॉपिकचे. हा तर प्रश्न सांगायची गरज नाही. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र म्हणजे विभक्त मतदारसंघ सुरू केले? तर 1909च्या कायद्यानं मोर्ले मेंटो सुधारणा कायदा. तर हे तेच प्रश्न आहेत, वेगळं असं काही नाही आहेत. बघा आता हा देखील बघा 1935च्या कायद्याचं काय आले, कोणती बरोबर विधाने आहेत म्हणते. अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले, बरोबर. संघ न्यायालयाची स्थापना, बरोबर. भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती 1919च्या कायद्याने केली, त्यालाच आपण हाय कमिशनर म्हणलं होतं. दुहेरी शासनापेक्षा वाईट असं कोण म्हणलं होतं? राजगोपालचारी यांनी म्हणलं होतं. म्हणजे ड उत्तर यायचं म्हणजे पर्याय क्रमांक 4. एवढे सरळ साधे सोपे प्रश्न आहेत, फक्त कंटेंट वाईज आपल्याला जायचं आहे. लवकरच पुढील देखील लेक्चर आता अपलोड केले जाणार आहे, तर ज्यांनी पाहिले नाही त्यांनी पाहून घ्या. तर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत.